पक्षाने जी माझ्याकडे जिम्मेदारी दिली आहे त्याला सार्थ करणे, तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाला बळकट आणि लोकाभिमुख करणे हे आमचे ध्येय आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या माध्यमातून विकासाला प्राधान्य देण्यात येईल। याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून सांगितले असल्याचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांनी लोहारा येथे आयोजित सत्कार समारंभात सांगितले। लोहारा शहर व तालुक्यातील भाजपा, विविध पक्ष, विकास सोसायटी, नागरिक यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वाधिक मताने निवडून दिल्याबद्दल आणि लोहारा येथील सर्व मतदान मिळाल्याने माझ्यावर कामाची जिम्मेदारी वाढली आहे। त्याची उतराई या 5 वर्षात विकास कामातून करू। हा गौरव केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदार, कार्यकर्ता आणि शुभचिंतकांचा आहे, असे बसवराज पाटील यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्कार समितीचे सदस्य तथा नगरसेवक दीपक मुळे यांनी प्रास्ताविक मांडले। शिवसेना नेते अभिमान खराडे यांनी ही आपल्या मनोगतात लोहारा शहराच्या विकासासाठी लक्ष देण्याची मागणी यावेळी केली। कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन बापूराव पाटील, उमरगा जनता बँक चेअरमन चरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडूअण्णा भुजबळ, नागण्णा वकील, नगराध्यक्ष वैशाली खराडे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वाघमारे, स्वप्नील कारभारी, मालन कांबळे, लक्ष्मीकांत पाटील, बुद्धिवंत साखरे, विश्वनाथ पत्रिके, नितीन पाटील, सिद्धराम दुलंगे, उमाशंकर जट्टे, भाजपा शहराध्यक्ष सचिन माळी, सतीश गिरी, दगडू तिगाडे, विक्रांत संगशेट्टी, प्रमोद पोतदार, मल्लीनाथ फावडे यांच्यासह स्थानिक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सत्कार समितीचे संग्राम पाटील, नगरसेवक प्रशांत काळे, हरी लोखंडे, संतोष फावडे, राबानी नळेगावे, संजय बिराजदार, बापू जट्टे, अनिल थेले, मुरलीधर होनाळकर, सुयश दंडगुले मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि म्हणून हे सगळं चांगलं काम आम्ही याही पुढील काळामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं, शुद्ध भावनेनं, कुठल्याही पक्षाचा असो, कोण आमचा, कोण तुमचा, कोण धर्माचा, कोण जातीचा, कोण मोठ्याचा, हा कसल्याही प्रकारचा विचार न करता आजतागायत आम्ही अशाच विचारानं काम केलं। या पुढील काळामध्ये सुद्धा या पदाला न्याय देताना बसवराज पाटील याच विचारानं काम करणार हे मी या निमित्तानं आपल्याला सांगतो। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला फारसा वेळ न घेता आमच्या सर्व ज्येष्ठ शाळा काढण्याचे कार्यक्रम आहेत, असे अनेक विविध कार्यक्रम आहेत। त्याच्यामुळं थोडंसं घाई आहे, कारण खूप काही बोलण्यासारखा विषय आहे, परंतु